हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. मी इथे कार्ड शफल करत असताना तुम्ही एक काम करा, तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर कार्ड शफलिंग करत असताना असू द्या आणि लाईक करा व्हिडिओला. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी एक्सचेंज होते चॅनलवरती सबस्क्राईब करून. त्यामुळे येणारे पुढचे रीडिंग्स आणि ही रीडिंग तुम्हाला जास्तीत जास्त रेझोनेट होण्यास मदत होते. चला तर मग आपण सुरुवात करूया. मेष राशीच्या लोकांसाठी येणारे 72 तास, पुढचे 3 दिवस कमालीचे, वेगवान, ऊर्जावान आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारे ठरणार आहेत. सुरुवातीच्या धावपळीपासून ते शेवटच्या मानसिक शांततेपर्यंतचा हा एक अतिशय सुंदर आणि सखोल प्रवास आहे. तुमची सुरुवातीची ऊर्जा काय असणार आहे? वेगाचा आणि संधीचा ब्लास्ट होणार. या 3 दिवसाची सुरुवात अतिशय गतिमान आणि उत्साही असेल. गेल्या काही दिवसांपासून जी मरगळ आली होती किंवा कामे संथ गतीने चालली होती ती अचानक थांबेल. अचानक बदल होईल. तुम्हाला एखादा अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल येऊ शकतो ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. विचारांचा पूर, डोक्यात नवीन कल्पनांचा आणि योजनांचा वेग इतका जास्त असेल की तुम्हाला आधी काय करू आणि नंतर काय करू असे होईल. उत्साहाचे वातावरण राहील तुमच्यामध्ये. तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज असाल. एकूणच सुरुवातीचा काळ तुम्हाला पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर घेऊन येईल. मेष राशीच्या लोकांसाठी हे 72 तास जणू काही एक टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. तुमच्या कार्डचा फ्लो पाहिला तर परिस्थिती खूप वेगाने आणि थरावर थर उलगडत जाणारी आहे. चला या ऊर्जेचा आणखीन खोलवर आणि बारकाईने आपण वेध घेऊयात. या रीडिंगमधले मधला टप्पा तुमचा काय दिसतो? संघर्ष, स्पर्धा आणि तुमचे वर्चस्व. म्हणजे काय? जसा काळ पुढे पुढे सरकेल तसा तुम्हाला थोडा आव्हानांचा सामना करावा लागेल. सगळं सहज हाताशी येणार नाही. विरोधांना तोंड देणे, कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात तुमच्या मताचा विरोध होऊ शकतो. काही ठिकाणी पोटात तुमच्या प्रगतीमुळे दुखू शकते, काहींच्या पोटात तुमच्या प्रगतीमुळे दुखू शकते किंवा पाठीमागे राजकारण होऊ शकतं तुमच्याविषयी. खंबीरपणे टिकून राहणे. पण इथे मेष राशीचा खरा लढाऊ स्वभाव दिसेल. तुम्ही कोणासमोरही झुकणार नाही. समोरची व्यक्ती कितीही प्रबळ असली तरी तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि हिमतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवाल. या 3 दिवसात तुमचे विरोधक शेवटी शांत होतील. आता पाहूया भावनिक आणि आर्थिक बाजू. काय होणार आहे? तुमची मोठी इच्छापूर्ती होणार आहे. विश फुलफिलमेंट. या संपूर्ण धावपळीच्या आणि संघर्षाच्या वातावरणातही तुम्हाला एक मोठा मानसिक आणि आर्थिक आनंद मिळणार आहे. मनाची तृप्ती होईल. तुम्ही बऱ्याच दिवसांनी एखादी सुप्त इच्छा या 3 दिवसात तुमची पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मनाला प्रचंड समाधान मिळेल. पैसा आणि स्वतःवर खर्च होईल. आर्थिक बाबतीत हा काळ फायद्याचा आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी कपड्यांवर किंवा स्वतःला ग्रूम करण्यासाठी आनंदाने खर्च कराल. नातेसंबंधांमध्ये आदर होईल. तुमची पर्सनॅलिटी खूप प्रभावी ठरेल. जुना एकटेपणा किंवा न्यूनगंड संपून कुटुंबात आणि मित्रांमध्ये तुमचे कौतुक होईल. लोक तुमच्या सल्ल्याला खूप महत्त्व देतील. मानसिक आणि बौद्धिक पातळीवर काय घडू शकतं?
तर या 72 तासात तुमचे विचारचक्र खूप गतिमान असेल. तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतील. क्रिएटिव्हिटीमध्ये जर तुम्ही कला, सोशल मीडिया किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल तर तुम्हाला अशा काही कल्पना सुचतील ज्या एकदम हटके असतील. संभ्रमातून बाहेर पडणे, गेल्या काही दिवसापासून डोक्यात चाललेली चलबिचल थांबेल. नेमके काय करायचंय याबद्दलचे चित्र एकदम स्पष्ट होईल. आता आपण बघूया करिअर, पैसा आणि तुमच्या कामाच्या ठिकाणमध्ये काय होण्याचे चान्सेस आहेत. वरिष्ठ किंवा सहकार्याशी वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी थोडा संघर्ष आहे. तुमची प्रगती बघून लोकांच्या तर पोटात दुखणार. तुमच्या पाठीमागे राजकारण होऊ शकतं. तुमची ऊर्जा इतकी प्रबळ आहे की समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याला तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि हिमतीने नमवाल. आर्थिक धनलाभ आणि स्वतःवर खर्च होईल. या काळात जो पैसा येईल तो चांगल्या कामासाठी खर्च होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यामुळे काय होईल, तुमचा मनावरचा ताण खूपच कमी होईल. आकर्षणात वाढ होईल. तुमची रिस्पेक्ट वाढेल. तुमची पर्सनॅलिटी या 3 दिवसामध्ये खूप आकर्षित ठरेल. खूप खूप प्रभाव पडणार तुमचा लोकांवरती. तुमच्या सल्ल्याला महत्त्व देणार तुमच्या कुटुंबात. तुम्हाला काही गेल्या दिवसापासून तुम्हाला जर स्वतःला एकटं वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल मी एकटाच पडलोय, तर त्या 72 तासात तो तुमचा न्यूनगंड गळून पडेल. लोकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल. जुनी मैत्री असेल किंवा नाते असेल जुने, ते पुन्हा घट्ट होऊ शकतो. निवांतपणा आणि नव्या अध्यायाची सुरुवात होऊ शकते. सुरुवातीची धावपळ आणि मधल्या काळातील संघर्ष या सगळ्यामधून तावून सुखावून निघाल्यानंतर तुम्हाला 72 तासाचा शेवटी अत्यंत सुंदर आणि हलका करणाऱ्या ऊर्जेचे दर्शन होईल. चिंतेतून मुक्ती होईल तुमची. या 3 दिवसाच्या शेवटी तुम्ही भूतकाळातील नकारात्मकता, अपयश आणि ओझे मनातून कायमचे डिलीट करू शकाल. जे झाले ते झाले, आता पुढे काय हा विचार तुमचा प्रबळ होईल. नशिबावर सोडून द्या, सरेंडर करून टाका. भविष्याची विनाकारण चिंता करणे सोडून तुम्ही स्वतःच्या एका शांत मानसिकतेत घेऊन जाल स्वतःला. आता जे होईल ते पाहिले जाईल हा बिनधास्तपणा तुम्हाला प्रचंड मानसिक शांतता देईल. फ्रेश रिस्क घेण्याची तयारी ठेवा. जगाची किंवा लोकांची पर्वा करू नका. स्वतःच्या मनाचे ऐकून तुम्ही पूर्णपणे नवीन प्रवासाची, विचारांची किंवा कामाची सुरुवात करायला सज्ज व्हाल. हा शेवट एका जुन्या प्रकरणाचा पूर्णविराम आणि एका नव्या सुंदर अध्यायाचा प्रारंभ असेल. या 3 दिवसांसाठी तुमची मॅजिक टीप काय असणार आहे? तुमच्याकडे ऊर्जा आणि आत्मविश्वास भरभरून आहे. फक्त ती राग आणि वादात वाया घालू नका. कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला, डिवसण्याचा प्रयत्न केला तर काय करत शांत राहा. तुमचं यश आणि तुमचे कामच त्यांना चोख उत्तर देईल. निर्णयात घाई करू नका, वेळ तुमचीच आहे. मेष राशीच्या लोकांसाठी या 72 तासातील प्रचंड ऊर्जा आणि वेग पाहता तुम्हाला काही गोष्टींबाबत इथे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या कार्डच्या रचनेनुसार तुमच्यासाठी वॉर्निंग साईन काय असतील ते आपण पाहूया. पहिली गोष्ट, अति उत्साह आणि घाईगडबडीत घेतलेले चुकीचे निर्णय. येणाऱ्या काळात वेगाची ऊर्जा तर खूप जास्त आहे, त्यामुळे लगेच करून टाकू या नादात तुम्ही एखादा चुकीचा आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ शकता. कोणताही नवीन करार करताना, कुठलेही पैसे गुंतवताना घाई नको. आधी पूर्ण माहिती घ्या. दुसरी गोष्ट, विनाकारण वाद आणि अहंकार. तुमच्यावर विरोधक आणि परिस्थिती वरचढ होण्याचा प्रयत्न होऊ शकते, हे खरं आहे. पण याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी आक्रमक होण्याची गरज नाही. जिथे शांत राहून काम होऊ शकते तिथं स्वतःचा राग आणि इगो अहंकारमध्ये आणू नका. अन्यथा ऊर्जेचा अपव्यय होईल आणि होणारे काम तुमची बिघडू शकते. तिसरी गोष्ट, आंधळा विश्वास ठेवणे. शेवटच्या टप्प्यात ती बिनधास्त ऊर्जा आहे ती चांगली आहे असली तरी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे या 3 दिवसात तुम्हाला महागात पडू शकते. विशेषतः नवीन व्यक्तीवर तर लगेच विश्वास टाकू नका. आधी तिला परखा. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालणे. चौथी गोष्ट, खूप साऱ्या आयडिया आणि एकत्र काम समोर आल्यामुळे गोंधळून जाऊ नका. एका वेळी एकच काम हातात घ्या, नाहीतर वेळेवर धावपळ उडून मानसिक ताण वाढेल.
कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका.